शहरातील गणेश विसर्जनाचा सोहळा निर्विघ्न व सुरळीत पार पडावा यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी तुळजापूर रोडवरील खदान विसर्जन स्थळ, माढा विहीर, विडी घरकुल परिसर तसेच छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडाची पाहणी केली। महापालिकेकडून शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गांवर खड्डे बुजवणे, झाडांच्या फांद्या छाटणे, प्रकाश योजना सुधारणे यासह आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत। विसर्जनासाठी स्वतंत्र गाड्या व कर्मचारी नेमण्यात आले असून शहरातील एकूण 79 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे। 11 विसर्जन कुंड आणि स्वच्छता व आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे। असे एकूण 250 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। गणेशोत्सव हा श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव असून तो सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे। नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य द्यावे। विसर्जन स्थळावर पोलीस बंदोबस्त असून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे। गणेश विसर्जन सोहळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे। विसर्जन स्थळांवर पोलीस बंदोबस्त सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे। या दिवशी शिस्तबद्ध वाहतूक यावर विशेष भर देण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली। आज रोजी सोलापूर शहरामध्ये गणेशोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने डीजे मुक्त गणेश विसर्जन मिरवणूक व्हावे म्हणून एक मोर्चा काढण्यात आलेला आहे। ते आम्ही दखल घेतलेले आहे आणि आमच्याकडून ऑलरेडी आदेश पारित केलेले आहेत। कायद्यानुसार आम्ही कुठल्याही प्रकारच्या ध्वनी प्रदूषण न होता हे मिरवणूक पार पडावे अशा आमच्या बंदोबस्त आणि कारवाई राहील। हे जे लोक चळवळीसारखं आता जे सुरू झालेले आहेत ते पोलीस विभाग त्याचं स्वागत करतो आणि जे कोणी अशा काही ॲडव्हान्स बुकिंग वगैरे केलेले आहेत त्यांनाही आव्हान आहे हे रद्द करून घ्यावे आणि जे परमिसेबल आहे, जे परवानगी दिलेले आहे त्यानुसार आपण आपलं सण उत्सवासाठी बुकिंग करून घ्या। कोणाला कुठलाही त्रास न देता आपलं बाप्पांच्या श्रियांच्या आम्ही विसर्जन करू, सर्वांनी मिळून आनंदाने साजरा करू। धन्यवाद। यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त मुख्यालय गोहर हसन, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, नगर अभियंता सारिका अकुलवार, विभागीय अधिकारी यांच्यासह महापालिकेचे आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। दरम्यान अनंत चतुर्दशी दिवशी शहरातून निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळाने पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी। शिवाय विसर्जन मिरवणुकीदरम्यान एकाच ठिकाणी अधिक वेळ रेंगाळत न थांबण्याचे आवाहन करताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ मेंढके म्हणाले, उद्या अनंत चतुर्थी आहे। उद्या सर्व मंडळ आपापल्या लवकरात लवकर विसर्जन मिरवणुकीस निघावं आणि शासनाने जे निर्बंध आहेत ते निर्बंधाचे काटेकोरपणा नियमाचं पालन करून मिरवणुकीला यावं। महापालिका प्रशासनाने जे आणि पोलीस प्रशासनाने जे मार्ग दिले आहे त्या मार्गाने लवकरात लवकर निघावं, कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता रेंगाळत न बसता लवकरात लवकर मंडळ निघावं। त्या शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाला सर्व मंडळाने व मतदारांनी सगळ्यांनी सहकार्य करावं।